नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे अंडा भुर्जी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे सर्वप्रथम कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते घालून घेते। हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचं आहे। आता यात मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेते, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी 5 कच्ची अंडी फोडून घेतलेली आहेत ती घालून घेते। ही अंडी आपल्याला यात घालून व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे। 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे। 2 मिनिटात अंडा भुर्जी व्यवस्थित अशी तयार होते। आपल्याला अजिबात गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही आहे, मध्यम आचेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर अशी ही आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते। आता यात मी बारीक चिरलेली कोथिंबीरची पाने घालून घेते। तुम्हाला जर नसतील आवडत नाही घातली तरीही चालेल। आता हे आपल्याला व्यवस्थित असं यात मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशी ही आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।